उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हिंजवडी दौऱ्यानंतर सर्वच प्रशासन जे आहे ते आता अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे। हिंजवडीमध्ये होणारी वाहतूक कोंडी, त्याचप्रमाणे हिंजवडीमधील अतिक्रमण, त्याच्यावर जे आहे आता कारवाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून PMRT कडून जे आहे ते हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणचं अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे। तर त्याचप्रमाणे आता पाहिलं तर हिंजवडीमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते, त्याची देखील आता पाहणी जी आहे आता गेल्या 2 दिवसापासून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कुठं बॉटलनेक आहेत, कुठल्या प्रमाणात कुठल्या वेळी या ठिकाणी वाहतूक होती याची सर्व पाहणी जी आहे ती करत हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो उपमुख्यमंत्री कार्यालयात जो आहे तो या ठिकाणी देणार आहे। त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंजवडीचे वाहतूक निरीक्षक राहुल सोने आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे पाहणी जी आहे ती आता या ठिकाणी सुरू आहे? कुठं वाहतूक कोंडी होती? आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जास्त आहे। अगदी बरोबर आहे। आपण जे पाहतोय की आता येताना इकडून वाकड नाक्यापासून आपण इंडियन ऑइलपासून आलो, येताना 6 लेन्समध्ये येत आहे गाड्या, बरोबर आहे। आणि या ठिकाणी आपलं असं दिसतं की या ठिकाणी इंडियन ऑइलच्या येताना तुम्हाला 2 कट दिसले। तर आमच्या पाहणीत असं आलं की बाबा तिकडून जो भूमकरकडून येणारा जो मार्ग आहे तो जर आपण त्यांना जर लेफ्ट टर्न ठेवला आणि हा जो सकाळचा फ्लो आहे जो इकडं फेज 3 कडे किंवा जाणारा तो कंटिन्यू ठेवला, त्यांच्या वाहतुकीत कोणता अडथळा येणार नाही, ही एक आमची प्रथमदर्शनी सूचना आम्ही नवीन फॉलो करत आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आम्हाला 2 अंमलदार देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण इथे येऊन 6 ते 3 लेन होत आहेत। आणि तसेच या ठिकाणी तुम्हाला ज्या काही टपऱ्या दिसत आहेत किंवा हे पंक्चर दुकान दिसतं यांच्यावर आम्ही आता कारवाई केलेली आहे। तसेच जे काय अनधिकृत आहे त्या संबंधित विभागांशी पत्रव्यवहारही केलेला आहे। त्यानंतर त्यापुढे ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापना जी पार्किंग आहे ते पार्किंग त्यांनी आतमध्ये तिथेच करावी। त्यांची कोणतीही आलेली वाहनं हे कोणत्याही प्रकारे रस्त्यावर थांबवू नये याबाबतही त्यांना सूचना आणि त्यांना पत्र देण्यात आलेले आहेत। आणि असं आढळून आल्यास त्यांची आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहोत। तत्पूर्वी आम्ही आमची PA सिस्टम वापरून लोकांना जास्तीत जास्त लोकांना की बाबा रस्त्यावर या काळामध्ये तुमची कोणत्याही प्रकारची वाहनं थांबवू नये याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर हिंजवडीमधील अनेक ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते। ITNs जे अभियंते आहेत त्यांना मोठा मनस्ताप जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतो। मात्र आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी या वाहतुकीच्या दरम्यान अनेक त्रुटी ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांना आढळून आल्या। त्या त्रुटी दूर करण्याच्या साठी आता प्रशासनाकडे हालचाली ज्या आहेत त्या देखील सुरू झालेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेने या संपूर्ण हरकती ज्या आहेत त्या आता प्रशासनाकडे पाठवल्या आहेत। लवकरात लवकर हिंजवडीमधील ITNची ही वाहतूक कोंडी जी आहे ती संपेल असंच चिन्ह जे आहे ते आता आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।